स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती कैथे ते हरीचे दास ये मधर्म वाच पाहे निरंतर जोडुनिया कर तिष्ठ तसे तुका म्हणे पावा वया पैल पार नाव मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते पांडुरंगा बोलतो वचने अंति भाविका प्रथम नमन करुणाभा मा शंकराची सुता चरणावरी ठेवडी माथा साष्टांगी आता नवता दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाच्या पदावाक सिद्धी पाविची सहताच्या चरणावता मन्नवता आता वंदू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंगया माहिरन्नवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहिरन्नवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ पतंग श्रोते देखा तया मानशिरन्नवत ऐसी नमन करुणी सकळ हरिकथा बोली गोबड्या बोला आज्ञानी मरुण्या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम कीर्तनाचा जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं तुम्हा सर्वांची सुपरिचित आणि आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण मामदेव महाराज काळोखे यांच्या 61 निमित्ताने त्याला वाढदिवस मला थोडं कमी ऐकायला जातं बरं झालं ठीक आहे अभिष्ट चिंतन म्हणा या संबंधाने हा कार्यक्रम आहे आमचे जालिंदर पाटील काळोखे त्यांचे सर्व सहयोगी सहकारी सर्वांनी ही कल्पना आणि मला सांगितलं म्हटलं आमच्या नामदेवासाठी कुठूनही येईल आमचं पूर्वीपासूनच प्रेम आहे सर्वांना माहिती आहे सासूरवाडीचे बरे झाले घोडा बाबडा महाराज आहे घोडा पण व्यवहारात असा कुशल आहे मधुकरी मागता मागता सोयरी जुळली काहींना माहीत नसेल म्हणून
निरोबाराय सोयरी जुळल्यानंतर हुंडा 10 टाळ जावाई मागतो सासऱ्याला 10 टाळ 1 विना हुंडा तो विनाच आज सापडेल ना मी बरी सासूरवाडीच्या अण्णासाहेबांना विना काय झाला जावायला दिलेला थांबा येतही मजा अतिशय सुंदर नियोजन केलं त्या जालंधर भाऊनी त्यांच्या सर्व सहकारी सहयोग्याने काही कसर ठेवली नाही भागवा भागवी केली नाही दिवसभर भजनाचा कार्यक्रम आहे नामदेव बाबाचं खूप प्रेम शेटे महाराजावर होतं किसन महाराज शेटे आणि पांडुरंगासारखी श्रद्धा होती मनसुख महाराजांना त्यांच्या या संबंधाने आठवणी येतात पण तो भूतकाळ झालेला आहे तरी शेटेवाडीची बरीच मंडळी आलेली असायची सुंदर नियोजन केलं या संबंधाने सगळ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे मृदंग कलेत त्यांचे थोर मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गंभीर महाराज त्यांनाही नमस्कार माझ्यासोबत आलेले निळोबाराय सूर्यवंशी काशीनाथ महाराज पाटील सुधाकर महाराज श्रीरामपूर देऊकर बरं देऊकर जे सर्व इकडचे कार्यकरी डोळे पाटलापासून सगळे विनेकरी बस आलं त्यांच्या लक्षात असं केलं तुम्हाला माहित नाही ते असं केल्यावर लक्षात आम्ही प्राक्टिसची कीर्तनं विठ्ठलवाडीच्या मंदिरात केली ते जुना काळ विठ्ठलवाडीच्या मंदिरात प्राक्टिसची कीर्तनं ही 79 सालची गोष्ट नुकतंच बांधायला काढलेलं मंदिर हे सगळे असायचे पेटा बांधता येत नसायचं म्हणून या सगळ्या जुन्या आठवणी नाही म्हटलं तरी पुढे आल्या विठ्ठला सगळी मंडळी पुढे आम्हाला दोघालाही गावा ज्यांनी दारात गेल्यावर भिक्षा वाढली ते आमचे अन्नदाते पुढे बसलेले काटे पिंपळे रहाटणी या सर्वांना बसतो भूतकाळ पुढे संतांच्या भाषेत सांगितलं तर हा आनंद त्याप्रमाणे आहे आजी बरे झाले
सर्वांना धन्यवाद. खूप लांबून लांबून रायगड जिल्ह्यातून सगळे आले. ते रमेश पाटील त्यांचे सर्व सहकारी सहयोगी. रमेश शेख परिचय देतो. त्याचं नाव रमजान आहे. उभारा. रमजान मुस्लिम समाजाचा आहे, पण माळकरी झाला आणि एकादशा करतो आणि वारी देहूची आळंदीची चुकवत नाही. तो त्याचं आवडीनं नाव रमेश ठेवलं. तो रमजान, आडनाव शेख आहे. बसा. विठ्ठल सर्व माय बहिणी वडीलधारी मंडळी काटे साहेब सगळे आले. बस सगळे. आमच्या नामदेव बाबाचा सोहळा, आमचा नामदेव बाबाचा सोहळा म्हणून सगळे काटे बिरपळे रहाटणे इकडे मावळ शेटेवाडी सगळेचे सगळे नामदेव बाबावरील प्रेमापोटी या ठिकाणी आले. खूप आनंद वाटला. हे कीर्तन निमित्ताला आहे, नाही तर 10 ते 12 आमचं नाशिकला होतं, पण सवयीप्रमाणे 5ला बरोबर आलो. तुम्ही ना येईना तरी फेटा बांधून 5ला हजर आलो. बाबा हो हो ठीक आहे. तोही परिवार थोडस काही कमी जास्त झाल्याचं कळालं. भांडू नका, भांडू नका. सरळ सरळ बसा. असं इकडे इकडे तोंड करा. ते बरं नाही वाटत. बसा ना, व्यवस्थित बसा ना. जायचं तर जा मग. जा, झालं बोलून जा. नंतर बाहेर उद्या बोला. विठ्ठल विठ्ठल सर्व सोपे माय बापांना धन्यवाद देतो. काटे कुटे मुरकुटे घावटे आले सगळे. 61 निमित्ताने हा कार्यक्रम आहे. त्याचं दुसरं अभिष्ट चिंतनही म्हटलं जातं. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं ती व्यक्ती जीवापाड ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्याचं नियोजित आयुष्य ते जगणारच असते. पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल परिचय झाल्यामुळे या नरदेहाचं महत्व आपल्याला कळत नाही. अति परिचय झाला अण्णासाहेब की सगळ्या गोष्टीत महत्व कमी होतं. ते अति परिचयामुळे. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघुश सिद्धिचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अति परिचय खोटा. अति परिचय झाला की मान कमी होतो. जावाई असावा. ताई बसा ना. जावाई असावा पण तो दूरचा असावा. बरं का नामदेव. 4-2 वर्षानं येणारा असावा मग जावयाचा मान असतो. 4 वर्षानं जर जावाई आला ना विठ्ठलराव सासू नाचायचीच राहते. खालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन जावायाला. अरे जे हो ना जे लेकाला खाऊ घालत नाही आबा ते जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी
नसली तरी नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई दूरचा पाहिजे, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. हे गाव जवाई आहे, लग्नाला गेलो हसतय म्हणजे कुठेतरी पीठ बसत. हे विनाकारण हसत नाही, ते पीठ बसते की समजायचं हसत. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. पुढचं पाठ नाही रे बाबा. पण जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षांनी येणारा पाहिजे. रमेश पाटील, जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर एक दिवस सासू दरवाजात उभी राहून वैतागून मध्ये, हे जावाया ते तांबडी बाटली भरली मॅडम, आणि येताना माझीच आहे, इतका दर्जा खाली जातो नामदेव. म्हणून अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाहे. बीजेच्या दिवशी सगळ्या महिला पश्चिम दिशेला चंद्राची कोर अगदी ओवाळायला आरत्या घेऊन घाई करतात. लवकर चला, मावळलं तर महिनाभर नाही भेटायचं, लवकर चला. बीजेची चंद्राची कोर सगळ्या गावातल्या मावल्या ओवाळतात. पण रोज 6:30ला एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला चुकून नमस्कार करत नाही कोणी का? हे रोजचा आहे, ते महिन्याचा आहे. हा फरक आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघु शशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे. अति परिचय झाला म्हणजे महत्व संपत. तसं नरदेहाचा आमचा अति परिचय झाला म्हणून देहाचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? नरदेहाचा आपल्याला झाल्यामुळे महत्व आपल्याला वाटत नाही. गंभीर महाराज, हे महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. या नरदेहाच्या एका श्वासाची अण्णासाहेब किंमत होत नाही. एका श्वासाची एक एक श्वास जात है 3 लोक का मोल. त्रैलोक्य एकीकडे, नरदेहाचा एक श्वास एकीकडे. 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे विठ्ठलराव, पण मुलं बाळ नाही. 90चं वय म्हाताऱ्याचं झालं, मरायला टेकलं तर खाली टाकलं. मग 88ची म्हातारी तोंडाजवळ तोंड नेऊन आता कसं इथलं सांगतो. किती दिवसाचं म्हणत होती, नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं घ्या दत्तक. आता 100 एकराचं काय? म्हातार गरम डोक्याचं होतं. अजून मेलो नाही म्हातारे, खाली टाकल्यावर म्हणते की
अजून मेलो नाही. आज गावातली लोक बोलवून, गावातली लोक बोलवली प्रतिष्ठित. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं. गंभीर महाराज दत्तक पत्राचं वाचन झालं आणि म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. आजोबा इथं सही करा. सहीसाठी म्हाताऱ्यानं पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जरा विचार करा. ज्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असे 21,600 श्वास आपले दररोज चाललेले आहेत. मग 30 दिवस, महिना, 12 महिने, वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून अतिपरिचयामुळे या नरदेहाचं महत्व आपल्याला नाही. बरं, तो सुखासुखी मिळाला. पाप आणि पुण्य जेव्हा समप्रमाणात झालं तेव्हा प्राप्ती नरदेहाची आहे. आणि पाप पुण्य समान करणं अथवा पाप आणि पुण्य ठरवणं सुद्धा आपल्या हातात नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. शास्त्र सांगतं सत्य बोला आणि प्रिय बोला. आता अडचण अशी आहे, प्रिय असेल तर सत्य नसेल आणि सत्य असेल ते प्रिय नसेल. कटू सत्य का म्हणतात? तरुण सागरजी जैन धर्माचे साधू, त्यांचं कटू सत्य यायचं पेपरला. सत्य कधी कटू असते म्हणून सत्य प्रिय नसते. प्रिय असेल तर ते सत्य नसते, सत्य असेल तर ते प्रिय नसते. मालक बसला चौकामध्ये आणि गडी धापा टाकतच आला रानातून. पाटील काय? गाई सहित गोठा पेटला. काय सांगतो? पांडुरंगाची शपथ. म्हणजे घटना सत्य आहे की नाही? गोठा पेटला, घटना सत्य आहे. पण मालक म्हणणार आहे ना, आज पेढे दुकानात का देहूत वाटायचे आपल्याला. कारण घटना सत्य आहे पण मालकाला प्रिय वाटणारी नाही. म्हणजे सत्य असेल तर ते प्रिय नसेल आणि कधी कधी प्रिय असेल तर ते सत्य नसेल. निवडणुकीच्या काळामध्ये नेते मंडळी कार्यकर्ते कामाला लावतात. बरं का गवारी पाटील? कार्यकर्ते कामाला लावतात. पंधरा दिवस प्रचार असतो. मेडल वा 15 दिवस. खुर्ची वाल्यानेच खुर्ची भेटते रे. सोडू नका आता. 15 दिवस. बरं, त्या कालावधीत सगळ्या सुविधा त्यांच्या पूर्ण कराव्या लागतात. जावयाच्या नाही तेवढ्या कार्यकर्त्यांच्या. नेत्याच्या नाकीनं येतं ते. एक एक गाडी त्यांच्या ताब्यात. त्यांना ती गावं वाटून दिलेली 15 दिवसाच्या प्रचारासाठी. पण एकही त्या गावाला जात नाही. गाड्या जातात कुठं? गाणगापूर, ते चांगलं नाही. तुळजापूर, शेगाव. 15 दिवस पाहुण्याच्या गावाला मांडे भोजन. 15 दिवस मजा करून घेतात सगळे. आणि मग प्रचार संपला. त्या दिवशी संध्याकाळी नेते मंडळी कार्यकर्त्यांना बोलवून घेतात. या बघा, अटे अंडे सगळे लोक सासरवाडी. आणि मग नेते मंडळी विचारतात, हे उठा रे, तुमचं गाव पॅक. 15 दिवस पॅकच असतो. तेच शब्द वापरतात. तुमचं रे, आमचंही पॅक, तुमचं पॅक. सगळे उठतात. तालुका पॅक, काळजीच करू नका साहेब. आणि एकही गेलो नाही त्या गावात. हे प्रिय आहे, सत्य नाही. गोठा पेटला हे सत्य आहे, प्रिय नाही. आणि शास्त्र सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. अरे सत्य असेल तर प्रिय नसेल आणि प्रिय असेल तर सत्य नसेल. मग पाप आणि पुण्य ठरवणं ह्या आपल्या हातात नाही. ठरवणारा परमेश्वर आहे.
मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. पाप आणि पुण्य ठरवणारा परमेश्वर आहे आणि जेव्हा हे पाप पुण्य अंडे महाराज समप्रमाणात होतं तेव्हा प्राप्ती नरदेहाची आहे. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. ते जै पडे विषमी तै स्वर्गगामी का नरकी. म्हणून अनेक न्यायापैकी नरदेहाच्या बाबतीत वापरला तो कागाताली न्याय. पावला हा देह कागाताली न्याय म्हणजे आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा. ढोले पाटील डोळ्यावाल्याला नाही सापडत कावळा. म्हणून तुम्ही गावोगावी जा, कुक्कुट पालन दिसेल तुम्हाला, पण दिल्लीला जा तरी कावळा पालन नाही, सापडतच नाही ते. इतकं बेलिंदर आहे. एकच डोळा स्वतः नाही सापडत तर दुसऱ्यांनाही सावध करत. तीक्ष्ण दृष्टी त्याला म्हणतात कावळा. पण तो पंढरपूरला बसलेला आंधळा, आंधळाला व पांगळाला बाबा एक दोन पैसा धर्मा, ते टाळी वाजवायचं योग आहे. त्याच्या टाळीतून कावळा जात होता तर टाळी वाजली, सापडला आंधळ्याच्या टाळी. ते सगळी गोष्ट माहीत तुम्हाला. राजाचं पोट दुखत होतं, गंभीर महाराज अनेक वैद्य आले पण जमना. येताना सांगितलं पोट बरं होईल पण औषधाला जिवंत कावळा लागतो, जिवंत. आता कावळा कुठं सापडतोय का म्हणून शोधाशोध केली तर कळालं पंढरपूरला आंधळ्याच्या जवळ कावळा आहे. ते राजाचे दूध तिथपर्यंत आले. वेळ कमी असल्यानं लवकरच आले. आंधळ्याला विचारलं कावळा विकायचा का आंधळा बाबा? आंधळा मनात म्हणला कावळाही चालतो का रे भाऊ मार्केटला, काय पूर्णच मनात म्हणला हा विकायचा आहे, विकायचा. काय किंमत आहे? अरे या बाबाने विकला नव्हता जन्मात, किंमत काय सांगणार? तुम्हीच मागा ना. तुम्ही आंधळी माणसं हुशार असतात. तुम्हीच मागा. अहो माल तुमचा आहे, असू द्या पण मागा तुम्ही. बरं 10,000 रुपये देऊ. आंधळा मनात म्हणतो भाव बरे काय कावळ्याला, काय चेष्टा लावली. आंधळ्याने तुमच्या जवळ सतत 10-5 घ्यायची तयारी आहे पठ्ठ्याची. खिशात 15 पैसे होते नाही. बरं 20,000 घ्या. चालते वा इथून 50,000 नाही जमणार 1 लाख. काय चेष्टा लावली? फुकट मिळाला का कावळा? दिवसभर टाळ्या वाजून भजन करतो आणि खरंच वाजवली टाळी, माहितीच नाही. हातात कावळा गेला उडून. विठ्ठलराव आता तो आंधळा टाळी वाजू वाजू घाटावर मेला तरी सापडेल का कावळा? जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसं पाप पुण्य समप्रमाणात झाल्यामुळे आपणाला हा नरदेह मिळावा. पावला हा देह कागदाने असा अमोल किमतीचा नरदेह आपणाला मिळाला. पण याचं महत्व आपल्याला वाटत नाही. मग महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर
इच्छिता ते देवा, या नरदेहाचं महत्व स्वर्गातील देवतांना. आपण आम्हाला पटत नाही का? स्वर्गातील देवतांचे देह आणि मृत्यू लोकातल्या मानवाचे देह ह्या जोड्या लावून पहा तुम्ही, जमते का? बरं, दुसरं जाऊ द्या. स्वर्गातल्या सुविधा आणि मृत्यू लोकातल्या असुविधा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात. जिथं अमरत्व हे सिंहासन अमरावती, भुवन राजधानी भुवन अमरावती, ऐरावता सारेचे वाहन. अमरत्व हे सिंहासन आणि राजधानी भुवन अमरावती. अमरावती राजधानी आहे, अमरत्व सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, कामधेनूची खिल्लार आहे आणि चिंतामणीच्या भूमिका आहे. उत्तम प्रतीचे घोडे आहे, तिलोत्तमा उर्वशी रंभा मेनका ह्या करमणुकीला आहे आणि अमृत प्यायला आहे. एवढ्या सुविधा स्वर्गामध्ये आहे. आता तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं आमची रॉकेलवर चालणारी जीप गाडी आहे. इथं अमरत्व हे सिंहासन आहे, इथं टिकलं तर 5-5 वर्षानं बदलणारं आसन आहे. जर टिकलं तर, नाही तर कठीणच आहे. काट्याच्या आणि वसले 3 गाव हे उगच लिहिलं का भाऊ संतांनी? काट्याच्या आणि वसले 3 गाव, 2 वसाड 1 वशेची ना वगैरे. अमरत्व सिंहासन आहे. राजधानी भुवन अमरावती. कल्पतरूचे बगीचे आहे. कल्पतरू म्हणजे त्या झाडाखाली बसल्यावर जी कल्पना कराल त्याची पूर्तता होत असते, त्याला म्हणतात कल्पतरू. गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही, ते उन्हानं तापलं होतं, गेलं त्या झाडाखाली बसलं, गार सावली होती, कल्पना आली, म्हणला पाणी पाहिजे होतं बाबा, लगेच झरा लागला, हे गटा गटा पाणी प्यालं. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर म्हणतोय भाकरी आणली असती तर ताटच आलं पुढं. जेवण केलं पोटभर, म्हणला कोंबडी तरी पाहिजे होती, म्हणजे आरामाला तर स्प्रिंगचा पलंग आला गंभीर महाराज. उडी मारूनच बसलं पलंगावर, टेकलं, उशीवर डोकं ठेवलं आणि मग कल्पना सुरू झाल्या. म्हणला आलो तेव्हा तर काहीच नव्हतं. पाणी म्हटलं तर झरा लागला, जेवण म्हटलं तर ताट आलं, आंतरायला पाहिजे म्हटलं तर पलंग आला. भूत तर नसल आणि भूतच आलं. मला खाणार तर नाही आणि खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू. कल्पतरू खाली फळे येती मागितली. त्या कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी म्हणजे जर कोणाजवळ ते रत्न असेल तर चिंतामणी रत्न सकाळी देवारा गाईच्या शेणाने सारवायचं आणि तिथे ते चिंतामणी रत्न ठेवायचं आणि त्याच्यावर उसण्या का होईना 2-4 पोते 2000च्या नोटा आणून वतायच्या उसण्या आणि तो ढीग त्याच्यावर ठेवला की सगळ्या तालुक्यात नाही जिल्ह्यात दवंडी द्यायची. ज्याला ज्या साधनाने नेता येईल तेवढ्या नोटा घेऊन जाणे. सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत कंटेनर भरू नेलं तरी सकाळी टाकलेला ढीग तेवढा शिल्लक राहतो. याला म्हणतात चिंतामणी. चिंतामणी दे चिंतिल्या अर्था, कल्पतरू विकल्पले देता वगैरे वगैरे वगैरेमध्ये आलं सगळं. त्याच्या भूमिका आहे. आणि कामधेनूची खिल्लार आहे गंभीर महाराज. कामधेनू शब्दातच अर्थ आहे. धेनू म्हणजे गाय आणि काम म्हणजे इच्छा. मालकाची जी इच्छा असेल त्याची पूर्तता करण्याची क्षमता ज्या गायीमध्ये आहे तिला म्हणतात कामधेनू. आपली जर्सी मुरकुटे साहेब कामधेनू नाही. जितकं पाणी पिते बिचारीला डबल दूध देते, तरी तिला कामधेनू म्हणता येणार नाही. तरी होईल काय कामधेनू, होईल काय
कामधेनूची खिल्लार आहे स्वर्गामध्ये. तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभा हे करमणुकीला आहे. पाजली ताल पखावत वीणा. स्वर्गात पखवाज शब्द आहे महाराज तिथे. तबला हे नंतर झालं कारण ते एवढं मोठं न्यायला अडचणी व्हायच्या म्हणून मधून तोडलं ते पखवाज. पखवाज को आधे से काटा तब बोला करके तबला असं. म्हणजे चाटी वेगळी असते त्याच्यात शंका वेगळ्या मधून तोडले सुटसुटीत व्हावं म्हणून. नाहीतर तो पुराण काळातलं वाद्य नाही. पुराण काळात पखवाज आणि विना शब्द आहे. बाजही ताल पखावज वीणा. तबला पेटी शब्द पुराणात सापडला तुम्हाला. बाजही ताल पखावज वीणा नृत्य करे अप्सरा प्रवीणा. कोण? रंभा विकसुर नारी नवीना सकल यतमतर कला प्रवीणा. करही गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. हे स्वर्गात करमणुकीसाठी अमृत प्यायला आहे आणि उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. ते आपलं घोडं नाही, गाढवापेक्षा थोडस मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त आणि मालक त्याच कौतुक करतो. तत्वमादारत्न घोष 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मागे सगळे कोस कोस. मारवाडी भाषेत भट भटजी नो घोडो घोडो को खानो घोडो चलनो थोडो एक मारो छडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. अरे उच्चई स्रवा खाचे खोलनीये. या स्वर्गातल्या सुविधा सांगतो मी. आता मृत्यू लोकात येऊ आपण. तिथे ऐरावतासारखं वाहन आहे. इथे रॉकेटवर चालणारी जीप गाडी आहे. तिथे अमरत्व सिंहासन आहे. इथे 5-5 वर्षांना बदलणारं आसन आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे. इथं येड्या बाबळी आहे. तिथं चिंतामणीच्या भूमिका आहे. इथे डांबरी रोडला खड्डे आहे. तिथे कामधेनूची खिल्लार आहे. इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथं अमृत प्यायला आहे. इथं तुम्हालाच माहिती आहे. मग एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहेत, एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर ते येतीलच कशाला? आणि येत नसतील तर असं का लिहिलं? स्वर्गीचे प्रश्न सगळ्यांच्या लक्षात आला. पुन्हा ज्या देहाची अपेक्षा करतात ते देव, स्वर्गातील देवतांचा देह आणि मृत्यू लोकात मानवाचा देह, या 2 देहाचा विचार करा. त्यांचे मलमुक्त देह आहे, आपले मलयुक्त देह आहे. त्यांच्या देहाचा विचार बसा. ज्ञानेंद्र पाटील अजून अर्धा तास आहे ना? 5:30 पर्यंत. 7:30 हा उरकतो. ती शुकाचार्याकडे रंभा आली. तिनं विनंती केली. रंभा एवढी विलास वचने बोले सुकेंद्रा प्रति माना ही विनंती मनातन धरा. संदेह द्यावी गती ब्रह्म विष्णुमय सर्व योती अभिनकी वर्तती. रंभा शुकाचार्याला म्हणाले, महाराज अहो सगळ्यांचं उरकलं ना. महादेवाला पार्वती आहे, ब्रह्मदेवालाही सावित्री आहे, विष्णूलाही लक्ष्मी आहे, तुम्ही घ्या ना उरकून. शुकाचार्यानं डोळे उघडले. रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती. टाकुणीच मंदिरा तर कुटी दुःखासी का भोगिती. टाकुनी गिरजेस शंकर कशास गेला वना.
रंभेचा लवकरी उगीच कागे मांडिली वल्गना. दोघांचा संवाद सांगतो नुसतं थोडक्यात सांगतो, बरोबर करतो सगळं. पण रंभेला वाटलं बरोबर आहे, 12 वर्ष मायेच्या पोटात होत, तिथं घाणीनं वैतागलं म्हणून स्त्री देहाचा तिरस्कार करत असावं. म्हणून रंभा म्हणाले शुकाचार्य, हा रंभा म्हणे शुक मुनी ऐक माझ्या उत्तरा. नारी ज्या इतरा तसे गणितसे कैसिनी योगेश्वरा. तया पोटी मल वाहतसे विमल के आम्हीच देवांगणा. चिरिया उदरा सुगंध धमके विश्वासानी मना. मग आपलं पोट फाडलं रंभेनं, स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटलेला. मग शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता आपलं काम झालं, हे लग्नाला हो म्हणते. पण शुकाचार्य म्हणाले रंभा थोडा उशीर झाला. म्हणजे शुक म्हणे रंभा एक माझ्या उत्तरा. पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा. मला काय माहिती तुझ्या पोटात एवढी व्यवस्था आहे. हे आधी कळालं असतं मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती. ऐकोनी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमाईली. मी दासी तुमची म्हणून या चरणांबुजी लागली. बस आता वाढवत नाही, कशासाठी सांगतो. तया पोटी मल वाहत असे विमल की आम्हीच देवांगणा. म्हणजे मलमुक्त देहाचे देव मलयुक्त मानवाच्या देहाची अपेक्षा करतीलच कशा. आपला देह म्हणजे चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम करणारा कारखाना. तोपर्यंत तोंडाला पाणी सुट्ट दगडू हलवायच्या दुकानात भरते समय बर्फीचं वजन 1 किलो 150 ग्राम, किंमत 270 रुपये. लाईट मध्ये चमकलेला तो कागद कोणालाही घ्यावासा वाटतो. आणल्यानंतर यानं खाल्ली की 12 तासात बर्फी बिघडली. गुदत्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचा देह करतो. भागीरथीची घेता जीवन तरी होय लघुशंका. पोटी घालता दिव्यान्न काही विष्टा काही वमन. भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. तोपर्यंत लाईन लागते तीर्थ द्या मला, तीर्थ द्या मला, तीर्थ. आणि यानं घेतलं तीर्थ की दुसऱ्या दिवशी लघवीत रूपांतर होतं. म्हणजे चांगल्याच वाईट करायचा कार्यक्रम. ते गुरुवर्य धुंडा महाराज गोष्ट सांगायचे. म्हणले एकदा डुकरांनी मीटिंग घेतली चंद्रभागेच्या वाळवंटात. वारी संपल्यावर, वारीत गर्दी असते ना, सगळे पंढरीतले डुकर वाळवंटात एकत्रित आले. त्याच्यात मोठा डुकर अध्यक्ष झाला आणि मोठ्या डुकराने विषय मांडला. का रे तुम्हाला कशा करता बोलवलं माहिती आहे का? नाही महाराज, हे माणसं आपण दिसल्यावर नाकाला रुमाल लावतात, उपरणे लावतात, दगडाने हाणतात, आपल्याला आपला तिरस्कार करतात. अरे आपण त्यांच्यापेक्षा वाईट आहो का रे? मोठं डुकर म्हणतो बारक्या डुकराला. माणसं माणसं म्हणजे काय सांगा ना महाराज? माणसं म्हणजे आपल्या सगळ्या डुकरांच्या स्वयंपाकाचे भांडे. घरी गेल्यावर डोकं चालवाय डुकराचं मीटिंग मधलं सांगतात. आणि खरंच आहे ना, त्यांचा स्वयंपाक कोण्या भांड्यात होतो? सुकरासी विष्टा माणसा मग असा मानवाचा घाणीनं भरलेला मलयुक्त देह आणि ते मलमुक्त देहाचे देव
या देहाची इच्छा करतील कशाला? जर करत नाही तर का लिहिलं मृत्यूलोकी व्हावा जन्म? देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला प्रश्न निर्माण करण्यातच 6.5 झाले त्या संदर्भात. पण प्रश्न योग्य आहे का नाही? आता त्याची उत्तरही तितकीच सोपी आहे. परिवर्तनशीलता मानव देहामध्ये आहे, त्यांच्या देहात नाही. ते फक्त डबे खायचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सारस बागेमध्ये स्वयंपाक करता येत नाही, काटे पिंपळावून डबा न्यायचा, फार तर तिथं खाता येईल, पण 3 दगडाची चूल मांडून पातेलं ठेवतो म्हटलं की आलाच वॉचमॅन उदर. अगदी तसंच आहे. तिथे फक्त सिदुरी खायचा कार्यक्रम आहे, सिदुरी तयार करता येते इथे. म्हणून ती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मकीचे ही सिदुरी. आणि मग डबा तयार झाला की सारस बागेत स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. म्हणजे डबा खायचा कार्यक्रम तिथं करता येतो, नवीन सिदोरी तयार करता येत नाही. आणि ते डबा संपला की वापस इथंच यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एवढं महत्व मृत्यू लोकाचं आहे. एक दुसरं, परिवर्तनशीलता त्या देहामध्ये नाही, मानवाच्या देहामध्ये आहे. पशु की होत पनैया नरका कछु ना होय. एक बाजूचा विचार करा तर जनावरांचं काही वायाला जात नाही आणि माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही. त्यांच्या केसांच्या घोंगड्या आमच्या केसाचं काय होत नाही. त्यांच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काय होत नाही. त्यांच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काय होत नाही. सेनानं घर सारवलं ना गंभीर महाराज, स्वच्छ होत. तुम्ही हसू नका, मी एक शब्दही बोललो नाही. पशु की होत पण नरका कछु ना होय. पण पुढे एक बार नर करणी करे सो नरका नारायण. म्हणून परिवर्तनशीलता याच्यामध्ये आहे. परिवर्तनशीलता हे बहुतेक मुरकुटे असले पाहिजे, त्यांच्या चालण्याहून म्हणतो हा तेच आहे. अरे हे मधुकरी वाढणारे लोक विसरत नाही आम्ही या जन्मी. बरं बसा, आता बसा. मुरकुटे सगळे नाव घेतले आधी, हांडे काटे कुठे मुरकुटे गावटे सगळे होऊन गेलं. बसा बरोबर, बसा. विठ्ठल परिवर्तनशीलता हे नसल पटत जालेंद्र पाटील. तुम्ही असं विचारतो, विठ्ठलवाडीच्या देहूच्या लोकांनी ठरवलं आज नामदेव बाबाची 61 आहे, काहीतरी श्रोत्यांना सप्रेम भेट वस्तू देऊ. हे कल्पना करायची आहे. असं ठरवलं, काही दिल्यापेक्षा 1 किलोचा चांदीचा गोळा. कल्पना करा रे बाबा, काय मला द्यायचं नाही तुम्हालाही द्यायचं नाही, पण कल्पनेला काही खर्च आहे का आपल्याला? बरं तुम्ही नका घेऊ, बाकीच्यासाठी 1 किलो वजनाचा चांदीचा गोळा
आणि 1 किलो वजनाचा लोखंडाचा गोळा. गंभीर महाराज बसले त्या बाजूला, लोखंडाच्या गोळाचा ढीग लावला. आमचे काळोखे महाराज बसले तिकडे, चांदीच्या गोळाचा नको म्हटलं तरी लावला. आणि कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना विनंती केली संयोजकांनी, आमच्या नामदेव बाबाच्या अभिष्ट चिंतनाला आला, आम्ही आभारी आहोत. तसं गेल्यापेक्षा 2 पैकी 1 गोळा सेपरेट भेट घेऊन जाणे. इमानदारीनं सांगा, माणसं काय डोकं चालवतील हे कुठं मिळलं का बंगारला लोखंड, चांदीचा गोळा घेऊ. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा तरी तो चांदीच्या गोळ्याला हात लावणार नाही. का? चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं. मग त्याला माहिती आहे इथून उचलेपर्यंत लोकांना लोखंडाचा गोळा दिसणार आहे, पण माझ्या खिशात टाकल्यावर माझ्या खिशातल्या परिसाला लागला की माझ्याजवळ 30 लाखाचं 1 किलो सोनं होणार. कळलं ना? कसं मानवाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा, आणि मृत्यू लोकातला परीस म्हणजे साधू संत. आणि म्हणून मृत्यूलोकी भावाच्या एक उत्तर आलं. आता पुन्हा दुसरं कारण मृत्यूलोकात जन्म व्हावा याचं महत्वाचं कारण आहे की मृत्यूलोकातल्या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद स्वर्गातल्या लोकांना नाही. हा सुख सोहळ्या स्वर्गी स्वर्गात आहे, पण नामचिंतनाचा जो आनंद होतो मृत्यूलोकातल्या लोकांना तो सोहळा स्वर्गात नाही. मग तो सोहळा उपभोगण्यासाठी मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला. मग मृत्यूलोकात जन्म झाल्यावर तुम्ही करणार काय?
न खाते आहे. सगळे खाते तरी न खाते बसा. हे एक नंबरचे आहे. इथं बॉक्स आहे, इकडे या न खाते. 1 2 आणि तो लहान तिसरा. इथेही बॉक्स आहे, हा इकडे या. असं बसा. जमला. पिंपरी वगैरे सगळे आले. नारायण नामे नारायण गावची 3 मुलं आली. नारायण गावची 3 मुलं आली. नका ते मशीन बसवली ना. नारायण नामे मशीन घरी कसं होतं तुमचं? चहा घ्या म्हणत असं, ती माऊली म्हणत चहा घ्या. हा मग शेतात गेलतो होते तसं. 2 व्याही नाही का, 2 व्याही दोघही बैलेच होते. व्याही यानं रताळे आणले विकायला. व्याह्यानं टोपल्यात रताळे, डोक्यावर टोपलं. मार्केट जालिंदर पाटील व्याह्याची भेट झाली बाजारात. दोन्ही बहिरे व्याही. मग ते राम 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 या. पोरं बाळ बरं आहे का? हा म्हणला रताळ आहे. नाही आता बसून काय बरोबर आहे, बरे आहे का? हा म्हणला कच्च्यापेक्षा उकडून खाल्लेले का कोणाचा जास्त प्रेमामुळे बोलून आम्ही 5 वर्ष दोघांनी मधुकरी मागितली काठी पिंपळात. वाढणारे समोरच बसलेले. आम्हाला गईवरून येत होते. तेव्हाचा काळ 78ला काय होता? नावेतून जायचं पलीकडे, सायकल, रहाटणी, शेवटचं घर सकारामचं. तिथून ती पांदणच होती. सगळ्या चिखल गुडघ्या इतकं फसायचं पावसात. अन्नाच्या इथं भाकरी गोळा करायच्या. गिरणीवाले त्यांचे वडीलही प्रेम करायचे. तिथं सगळ्या बांधायच्या. मग सायकलवर ठेवायच्या. एक दिवस आमची सायकल पंक्चर झाली. निळवार आहे. 50 पैसे लागत होते भाऊ पंक्चरला, ते नव्हते. अन्नाला मागितले. रुपया दिला. म्हटलं एवढे नाही लागत अण्णा, 50च पैसे राहू द्या म्हणे. पुन्हा झाली पंक्चर. आहे ना, तर समोर सांगितलेलं सत्य असतं. माझं काही बाता मारू शकता. आणि मग तिथे आम्ही प्रहारा द्यायचो त्या विठ्ठल मंदिरात. प्रहारा आणि हे पत्ते खेळायचे. हे म्हणजे हा ही खरी गोष्ट. तोंडावर सांगणं हे खरं. मग म्हटलं हे बरोबर नाही ना. त्यांनी मान्य केलं. मग आपण कीर्तन करू. तिथेही प्राप्तीचे आम्ही कीर्तन करायचो. मग आंडे माऊली खूप त्यांना ते शंकराचं मंदिर आहे जुनं फार. मग तिथे प्रवचनाची प्राप्ती शंकराच्या मंदिरात, कीर्तनाची विठ्ठलाच्या मंदिरात. ती फरशी होती बघ. एक कांदा बटाट्याचे व्यापारी फरशी दारात. जुन्या गोष्टी. आता
त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला केवढं सांभाळलं भरून येतं अंतर्गत. विठ्ठल नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ही स्वर्गात नाही, फक्त मृत्यूलोकात आहे. मग कीर्तनी अनंत गाऊ किती. करू बरोबर बरोबर करू. दलंदर पाटील बरोबर करतो. आता विठोबा रखमाई घ्यायच्या आधी मला एक मिनिट देतो. मग विठोबा रखमाई, मग पुढे सत्कार वगैरे मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आणि अजिबात नाही, सर्वांचे सत्कार नामदेव बाबा स्वीकारतील, पण मिलिटरी सारखं शिस्तबद्ध. मध्ये कोणी यायचं नाही. फक्त आमचं लहानपणचं नातं असल्यामुळे मला सत्कार करू द्या. मग वशिला लावतो. ते बोलून घ्या. एका कोणाला मागतात हे तू घालून दे. त्यांना चांगलं सजून लग्नातल्यासारखं ते बांधतील ना नामदेव महाराज बांधतील. हो 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 घाला. बाहेर हा हात घाला. पाहिजे ना सत्कार मूर्ती आहे. हा बरोबर. टोपी नको. हा कोणी बांधणार आहे ना कोणी. बर जमते का. हा दे. नाही चांगला तुम्ही नवरदेव आहे. पाठोपाठी असं घाई करू नको. घाई आपल्याच ताटात आहे सगळं. असं हा हा असं वा गंभीर महाराज. नाही नाही बरोबर. हो मस्त. काय नाही अरे यांना खुर्ची देणं अशा दिवस आबा थोडस एक सरकारकडे आबा. तुमची लेट बसते तिथं. आबा लेट आहे का त्या बिंबरायची. वा गंभीर माहित नव्हतं तू एवढा हुशार आहे. वा वा हे कसं टाकतं हे टाक गंभीरात. एक नंबर झाला. लग्नात सुद्धा असा बांधला नव्हता. तिकडे तुमची व्यवस्था केली. काय का सगळं एकदम चांगले ते. इकडे या दोघे पुढे या. तुम्ही या. हा
मृत्यू लोकी व्हावा जन्म आहा कीर्तन संपल्यावर आपण सत्काराचा कार्यक्रम पुन्हा करू. तर हे मी वशिल्यानं करून घेतलं. टाकू इकडे पाहिजे महाराज इकडे मानवा पटत इकडे बघा थोडी मान इकडे बघा ठीक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून स्वर्गीचे राहू द्या बाबा. बाबा नाही नाही गळू द्या बाबा. दुसऱ्या दुसरे जॅकेट आणतो तुम्ही राहू द्या. तसंच राहू द्या. हा हे उद्या दुसरं आणून दे. हेही राहू दे त्यांना. विठ्ठल स्वर्गात हा सोहळा नाही म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. यात नवल नाही वैकुंठात सुद्धा नाही. जर वैकुंठात हा सोहळा असता तो वैकुंठातल्याने अपेक्षा केली नसती. जन सदा इच्छिता ती. बाबा नमस्कार. काही येथे येते हरीचे दास काही एखादेनी वैकुंठा जावे तैती वैकुंठीच केले आगावे. नाम चिंतनाच्या बळावर त्यांनी वैकुंठच इथे केलेलं आहे. पुनीत केले विष्णुदासी संज्ञा पुलिया दोषी. तुका म्हणे त्याने
आता सगळे आले रे बाबा. पांडुरंग आले, रुक्माई माता आल्या, जगद्गुरु तुकाराम महाराज आले आणि छत्रपती शिवाजी राजा आले. हे स्वर्गात नाही. तुका म्हणे त्याने दोन असे राहा म्हणजे लोकांनाही दिसते. आपल्या आपल्या पार्टी पण त्याने बरोबर ओढला शिवाजी राजा. बस हुशार आहे. ते भारी होत असेल तर काढून घ्या मला. राहू द्या बरं राहू द्या. तुका म्हणे त्यांनी ते फार विनोदी होते नामदेव बुवा. अण्णासाहेब आहेत बसलेले. ते अण्णासाहेबाला विचारायचे इथे चांभार आहे तो चांभार कशाला दाढी करायची. तेव्हा सांगते दाढी काय रापीनं कर. खरी गोष्ट आहे का बस हो म्हणत जा. म्हणून मला प्रश्न पडला होता की आजचं कीर्तन कसं करायचं. मधुकरीचं गाव तिथलीच माऊली आणली हे रुक्माई. साधा समजू नका बाबा. मंदिरात जमलं ते आता मोकळा आहे. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी म्हणून तिथले अपेक्षा करतात. वैकुंठीचे जण सदा इच्छितात काही येथे येते हरीचे दास. आता हरीच्या दासाची अपेक्षा वैकुंठातले करतात यात नवल नाही. पण एकंदर 10 असे आहे की दुसऱ्याच्या 8 असे आहे की दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत नाही. त्यात यमाचा नंबर आहे. राजा, वेश्या, यम, अग्नी, चोर, बालक, याचक आणि ग्रामकंटक हे 8 लोक दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत नाही. गावामध्ये भांडण लावणं हा ज्याचा खानदानी व्यवसाय आहे त्याला ग्रामकंटक म्हणतात. राजा दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही जर झाला तर समजायचं तो राजा नाही, ईश्वरानं आपल्या राष्ट्राला दिलेली देणगी आहे. वेश्या वेश्याभोगी कवडा वेचे सगळे पाठ आहेत. दावेचे पुणे द्यायचे. अग्नी गाव पेटलं म्हणजे अग्नी विचार करत नाही. गरिबाचं पेटल्यावर ते लेकरं रोडवर थांबतील नाही. परदुःखम न जानन्ति अग्नी. याचकाः बालकाः त्याच्यात यमाचा नंबर आहे. असा निर्दयी पृथ्वी तलावाचा पाषाण हृदयाचा माणूस असला तरी त्याला कुठे ना कुठे दयेचा ओलावा त्याच्या अंतकरणात असेल. पण संतांनी यमाचं वर्णन करताना नाही त्या यमासी करुणा, त्यांच्याकडे दया करुणा वगैरे नाही. असा निर्दयी असणारा यमराज सुद्धा यमधर्म वाट पाहे Why
निर्दयी असणारा यमराज सुद्धा येम धर्म वाटप आहे निरंतर जोडून या कर तिष्ठत असे नाही त्या यमासी करुणा येम धर्म कुसे तया दोषी अशी कार्य देशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख मुख संताची संगती आणि मग असे पत्रतारू खैराचे इंगळ टिकताचे जोळता पाकी तप्त भूमीवरील चालवती पाय अग्नि स्तंभाबाई कवटाळी असा निर्दयी असणारा येम धर्म सुद्धा हात जोडून वाट पाहतो येम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या घर तिष्ठत असे कथा कीर्तन व्हावयास यम धर्मावर आस हे सुद्धा अपेक्षा करत की हे कधी वर येतं आम्हाला कथा कीर्तन ऐकायला मिळेल उलट आपल्या सगळ्या दूतांना सांगता येते यमधर्म सांगित होता तुम्हा नाही तेथे सत्ता जेत होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा उलट त्यांची अपेक्षा यमधर्म करतो जोडून या खर तिष्ठत असे विष्णू दासाचे वंदिती चरण रजती यम एवढं नामामध्ये महात्म्य आहे आता जवळजवळ लोभात करू नका जालिंदर पाटील बरोबर मोसम मध्ये कार्यक्रम आहे मोसम मध्ये बरोबर करू आपण मिलिटरी सारखे तुम्ही टेन्शन घेऊ नका नाम घेणारे हनुमान ज्याचं नाम घेतलं तो श्रीराम सर्वांना जगजाहीर माहिती पण नाम घेणारा हनुमान एका उडीत लंकेत जातो जय श्रीराम जेमी अमोगर गुपके करपाना येई भाते विरचले हनुमान धनुष्यापासून बाण सुटावा प्रभूचा असे एका सरळ रेषेत हनुमानजी लंकेत जातात ज्याचं नाम आहे त्या रामाला पुलावून चालत चालत जावं लागलं ज्यानं नाम घेतलं ते एका ओळीत पलीकडे गेलं शेवट बाबा
लोके भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जेवण मुक्त कीर्तनी अनंत गाव कीर्ती वैकुंठेची जन सदा इच्छिताती कै येथे येथे हरीचे दास यम धर्म वाथ पाय निरंतर जोडण्या करत इष्ट तसे चिंतामणी पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकाचे तुकाराम खाली बसा टाळी